मी त्या मुलीला घरात आणलं, माझी चूक झाली, पण म्हणून मी काही दोषी नाहीये. ते पोलीस ठरवतील. रुद्र, तू हिला इंट्रोगेशन साठी पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ शकतोस. जर ही दोषी आढळली ना तर तिला जेलमध्ये टाकू शकतोस. आपले संबंध चांगले आहेत म्हणून इमोशनली विचार करायचा नाही. जे कायद्याने योग्य आहे तेच करायचंस. तू हिला इंट्रोगेशन साठी पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ शकतोस. जर ही दोषी आढळली ना तर तिला जेलमध्ये टाकू शकतोस. श्रावणी, काय मला मुद्दामून अडकवायला बघत होतीस ना? पण आता सत्य समोर आलंय सगळ्यांच्या. इन्स्पेक्टर, बघताय काय? हे शुभ आणि श्रावणीच्या नादी लागू नका. माझ्या वाईटावर टपलेले आहेत हे दोघं. विश्वंभरनी काय सांगितलंय? कसून चौकशी करायची. कसून चौकशी करण्यासाठी घेऊन जा तिला लगेच. आत्यासाहेब, श्रावणी मॅडमांनी हे मुद्दामून केलेलं नाहीये हे तुम्हाला बी चांगलं माहिती आहे. अहो नाही ते आरोप करू नका. ए गप्पा बसा. आधी नजरेला नजर द्यायची हिम्मत नव्हती तुझी, आता हिची बाजू घेऊन माझ्याशी तोंड वर करून बोलतोयस. तोंड सांभाळून बोलायचं. एक लक्षात ठेव, तू या घरातला नोकर आहेस आणि नोकरच राहणार. आपल्या लायकीत राहायचं. मला चांगलंच ठाऊक आहे मी या घरचा नोकर आहे ते. पण कोण खरं आहे कोण खोटं आहे हे बी मला चांगलंच ठाऊक आहे. हो? अजूनही तिची बाजू घेऊन मला सांगतोयस? तुझ्या साहेबांना सांगू का? आता कशी वाचा गेली? रुद्र साहेब, श्रावणी मॅडमांची काय बी चुकी नाहीये. मी काय म्हणतोय जरा समजून घ्या. हे बघा, ऐका, खरंच म्हणजे कोणतरी सांगतंय म्हणून त्या गोष्टीवर विश्वास ठेवून नाही होणार. ऐका, कारण कसं आहे ना, श्रावणी हे बघा, श्रावणी असं नाही. खरंच ती करणार नाही. तुम्हाला हे समजून घ्यावंच लागेल. एक मिनिट, आता फक्त मी बोलणार आहे. श्रावणी मॅडम, तुम्हाला माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये यावंच लागेल. कसं आहे, विश्वंभर सरांनी स्वतः ऑर्डर्स दिल्यात, त्यामुळे मला त्या पाळाव्याच लागतील. आणि तुम्ही कोणीही काळजी करू नका, मी मॅडमची फक्त चौकशी करणार आहे. मॅडम या. चला मॅडम, हात सोडा. शुभू, तुला पहिली आणि शेवटची वॉर्निंग देतोय, माझ्या कामाच्या मध्ये येऊ नकोस. रुद्र सर, तुम्ही लय चुकीचं करलाय. मी काय करतोय ना ते माझं मला बरोबर माहिती. बाजूला हो. मॅडम चला, घेऊन चला. रुद्र चला. रुद्र सर, चला. ऐका ना मॅडम, असं करू नका. अहो, मी असं का करेन? मी माझ्या बाबांची अशी प्रतारणा करूच शकत नाही. अहो, देव आहेत ते माझ्यासाठी. असतील ना, पण कायद्यासमोर कोणीही देव नसतो. आणि तुम्ही असं बोललात म्हणजे तुम्ही गुन्हेगार नाही असं होत नाही. तुमच्या विरोधात बरेच पुरावे आहेत, त्यामुळे तुम्हाला आता पोलीस स्टेशनमध्ये यावंच लागेल मॅडम. आणि मला असं वाटतंय की विश्वंभर सरांना मारण्याचं कट तुम्हीच केलेलं असणार. इन्स्पेक्टर, पुढे एक बी शब्द नको. हा
एका ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरच्या वर्दीवर हात टाकलायस तू. या चुकीची शिक्षा तुला मिळणारच. अटक करा त्याला. रुद्र ऐका रुद्र हे बघा रुद्र सर, त्यांनी जे केलं ना ते भावनेच्या भरात केलं, त्याला नका पकडू. ते बघा, मी काय करायचं ना ते मला शिकवू नका. यांनी आज माझ्या वर्दीवर हात टाकलाय ना, त्याची शिक्षा ह्याला काय असते ते दाखवतोच. चला. अरे वा, एका दगडात दोन पक्षी. मला तर कल्पनाच नव्हती. त्या शुभ्यानी तर स्वतःहूनच संकट ओढवून घेतलंय. शुभ्या, खूप उडतोस ना. या अलकनंदाला घरातून बाहेर काढणं इतकं सोपं नाहीये श्रावणी. कळत नाही का गं तुला? हं? तुझा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी डाव खेळतेय. इतक्यात तुला माझा डाव नाही उधळून टाकता येणार, कारण ह्या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. कारभारने, अगं देवा मोर प्रसन्न चेहऱ्याने उभं राहायचं असतंय. हा, उदास चेहऱ्याने देवाची प्रार्थना करते होय. कसला विचार करायलीस ग? काय झालंय? हो, श्रावणीनं घर दिलंय खरं. आपण राहतोय बी इथं, पण कायमच आपण इथं राहू शकत नाही. हा, बराबर बोलायलीस तू. जास्त दिस नाही राहू शकत आपण. आणि त्यात त्या अलकनंदा. मला तर तिचीच भीती वाटते. कधी काय बोलल, कधी आपल्याला बाहेर काढील काय सांगता येत नाही. एक काम करा तुम्ही, लवकरात लवकर ना घर बघायला सुरुवात करा आपल्याला. तशी ती साहेबांच्या मोर जाणार नाही, पर तरी बी मी नवीन घर शोधायचा प्रयत्न करतो. हा,